तुम्ही सर्वेच्या कामासाठी जर तुम्ही इच्छुक असाल आणि तुम्हाला सर्वेसाठी काम करायचं आहे, तर तुम्हाला एक फॉर्म भरावा लागतो, जेणेकरून ती इन्फॉर्मेशन इनोवेव्ह ही कंपनी जी आहे त्या कंपनीला मिळणार आणि त्याच्यानंतरला ते तुमचा आय डी आणि युजर आय डी प्रोसेस स्टार्ट करणार. तर जाणून घेऊया आपण की तुमचा फॉर्म कसा भरायचा. तर प्रथमतः तुम्हाला जर ॲप्लिकेशन करायचं असेल फॉर्म भरण्यासाठी, तर मला कॉन्टॅक्ट करणे आणि त्याच्यानंतरला मी तुम्हाला लिंक शेअर करेन. जसे की मी आत्ता प्रमिलला लिंक शेअर केली आहे. मग ते लिंक शेअर केल्यावरती आपल्याला लिंकवरती क्लिक करायचं आहे. साईट लोड घेईल. ती साईट लोड झाल्यानंतरला इथे सर्वे स्टार्ट म्हणून येत आहे. मग आपल्याला बेसिकली सर्वे स्टार्ट म्हणजे तुमचा फॉर्म भरणार आहे, त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तर ज्यावेळेस तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला तुमचं नाव संपूर्ण ते टाकायचं आहे, सूरज. आणि हे जे नाव तुम्ही टाकाल हे तुमचं एक बॅपमध्ये नाव असेल. उदाहरणार्थ याच्यावर तुम्ही बघू शकता की ते मी स्पेस द्यायचा प्रयत्न करतो आहे, पण तिथे स्पेस दिल्यानंतरला डॉट येतो आहे. ह्याचा अर्थ आहे की आय डी हाच असणार आहे तुमचा युजर आय डी. त्याच्यासाठी तुम्ही जो तुमच्या पद्धतीने तिथे युजर आय डी टाईपमध्ये टाकू शकता. उदाहरणार्थ मी इथे सूरज टाकूया _सावंत असं टाकतो आहे बेसिक. मग त्याच्यानंतरला स्टार्ट फॉर्मवरती आपण क्लिक करणार. स्टार्ट फॉर्मवरती क्लिक केल्यावरती तुमचं नाव जे काय असेल, तुमचा जेंडर, तुमची DOB, ईमेल आय डी, मोबाईल नंबर, तुमचा संपूर्ण ॲड्रेस जिथे तुम्ही राहता तो, त्याच्यानंतरला तुमचा आधार कार्डचा नंबर, पॅन नंबर मॅन्डेटरी आहे ते दोन्ही गोष्टी. त्याच्यानंतरला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड हे लिंक आहे का, तर त्यासाठी असेल तर येस, आणि सगळ्यांचं असतंच. आणि ज्या डिस्ट्रिक्टमध्ये ज्या तालुक्यामध्ये तुम्हाला काम करायचं आहे तो तालुका आणि डिस्ट्रिक्ट तुम्ही ह्याच्यामध्ये टाकाल. त्याच्यानंतरला तुम्ही एक पासपोर्ट साईज फोटो म्हणजे तुमच्याच मोबाईलमध्ये एक फोटो काढलेला असेल, जो पासपोर्ट टाईपमध्ये असेल, ते तुम्हाला बेसिकली त्याच्यामध्ये हा अपलोड करायचा आहे JPG मधून. त्याच्यानंतर रिकमेंडेशनमध्ये सूरज स्पेस सावंत हे नाव तुम्हाला टाकायचं आहे. अशा पद्धतीने सूरज.स्पेस सावंत हे नाव टाकून त्याच्यानंतर तुमचं काय एज्युकेशन असेल, समजा MBA असेल, BA असेल किंवा BSc असेल, ते तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. त्याच्यानंतरला बेसिक तुम्हाला आधार नंबर आणि टाकलेला होता तुम्ही, आता आधार कार्डची कॉपी तुम्हाला टाकायची, ती पण JPG मधून टाकायची. आणि त्याच्यानंतरला इथे सबमिटचं ऑप्शन येईल, तर सबमिट तुम्ही केलं की त्याचा स्क्रीनशॉट काढून मला व्हॉट्सअप करायचं आहे आणि त्याच्याबरोबर तुमचं नाव आणि तुम्ही ज्या जिल्ह्यासाठी ज्या तालुक्यासाठी अप्लाय केले तो टाईप करून मला बेसिक पाठवायचं आहे. धन्यवाद.